आणि मग स्त्री ही क्रांतीची निर्माती असताना प्रतिक्रांतीमध्ये तिला का महत्व देण्यात आलं नाही? आजही आपण अभ्यास करताना जर बघितलं तर आजच्या ज्या मॅडम आल्या होत्या एवढ्या अभ्यासू होती, जर बाबासाहेब जन्माला नसते आले आणि बाबासाहेबांनी क्रांती केली नसती, मला वाटतंय त्या मॅडमच काय, पण आपणही ऐकण्याच्या स्थितीमध्ये नसतो. आणि म्हणून मग हे त्यांनी तीही खंत व्यक्त केली की तरुण मुलं ज्यांना सांगायला पाहिजे ते ऐकायला येत नाही. कालच्या प्रवचनामधूनच मी तुम्हाला एक विनोदाची गोष्ट सांगतो. मला 2 मुलीचा फोन आला आणि त्या मुलीने मला म्हटलं की बंतेजी, आम्ही आमचे दात मोजले, माझे 30च आहेत, मला अक्कल नाही का हो? म्हणून परत मी सर्वांना सांगतो की दाताचा नाकलेचा काही संबंध नाही, ते म्हणून त्याच्यात लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी काल सांगितलं, कुणी तसा गैरसमज करून घेऊ नका. कारण 30 दात असणं जवळजवळ एक, तुम्हाला माहित आहे की एक शेवटचा जो दात आहे तो खूप उशिरा येतो आणि खूप त्रास देतो. जर कोणाला अक्कलदाढा आल्या असतील तर त्यांना अनुभव आला असेल की तो खूप उशिरा येतो आणि खूप त्रास देतो. पण त्या दाताचा आणि आकलेचा काही संबंध नाही. जर दाताचा आणि आकलेचा संबंध असता तर माझ्या जवळजवळ 8-9 दात पडलेले आहेत, मला काही चाललं नसतं. म्हणून त्या आकलेचा आणि दाताचा काही संबंध नाही. मी कालच्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं फक्त खाली की ते स्मृतीत लिहिलं की त्यांनी किती क्षुल्लक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत ज्याला काही अर्थच नाही. आणि तेही कोणाकरता लिहिल्या तर स्त्रियाकरता लिहिल्या. आणि म्हणून स्त्रीला, कारण शक्यतोवर 32 दात हे सगळ्यांनाच असतात. 32 दात असणं हे शरीराचं कॉमन सायन्स आहे. मग ते माणसाला आणि स्त्रियालाही असतात. कोणाला दात कमी असला म्हणून ते अक्कल नाही असं कुणी त्याचा अर्थ काढू नये. आणि दात तर मुळीच मोजू नका, कारण ती काही मोजण्याची क्रिया नाही. कारण दात पडला तर दात हे शरीराचं चक्की आहे की नाही? तुम्ही ज्वारीचं पीठ करता, गव्हाचं पीठ करता, तेव्हा कुठे चपाती बनवता येते. तसंच शरीराची चक्की आहे की दात असल्यामुळं तुम्ही जेवढं चावून खाल तेवढं पोट पचवतं. म्हातारपणामध्ये माणसाचे अवयव का निकामी होतात तर ते दात नसतात. आणि म्हणून शरीराला पचनशक्ती कमजोर झालेली असते आणि म्हणून सगळे अवयव तुमचे क्षीण होत जातात. म्हणून दाताचा संबंध असलाच तर तुमच्या पचन संस्थेशी आहे, आकलेशी बिलकुल नाहीये. म्हणून सगळ्या लोकांना विनंती आहे की दाताचा आणि आकलेचा संबंध लावू नका. कालपर्यंत आपण जे बघितलं, आज आपण बघणार आहोत की बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये स्त्री म्हणून स्त्रीला का कमकुवत केलं, तर याच्या मधली ओळ अशी आहे की स्त्रीच त्या घराला विकसित करू शकते. स्त्री ही जगाची केंद्र, त्यांनी मान्य केलं की स्त्री शिवाय जग निर्मिती होऊ शकत नाही. मग ती स्त्री फक्त खाली माणसामधलीच आहे का, तर नाही, ती प्राण्यामधली आहे. इवन वनस्पतीमध्येही स्त्री जातीचं वृक्ष फळ येण्याला स्त्री बीज आणि नर बीज असल्याशिवाय बायोलॉजीचा सिद्धांत आहे की ते फळ निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे स्त्रीला, आणि तेच नेमकं प्रतिक्रांतीवाल्यांनी हेरलं की ह्या स्त्रीला आपण जेवढं काही कमजोर करू किंवा जेवढं तिला कह्यात ठेवू तेवढी आपली प्रतिक्रांती यशस्वी होऊ शकेल. आणि म्हणून बाबासाहेब इथे लिहितात की स्त्रीला त्यांनी का कह्यात ठेवलं, तर ती स्त्री वर्णव्यवस्थेला बंडखोरी करू नये. आणि म्हणून बामणाच्या स्त्रीवरती तर एवढा अत्याचार केला त्यांनी, आणि तो अत्याचार त्या बिचारीने चुपचाप मान्य केला. स्त्रीवर जागतिक लेवलवरती अत्याचार आहे, नाही असं नाही की जागतिक लेवलवरला स्त्रीला दुय्यम दर्जा देण्यात आला. पण बाबासाहेब म्हणतात भारताची परिस्थिती त्यापेक्षा अजून खूप वेगळी आहे की स्त्रीला गुलामापेक्षाही जास्त हीन समजलं गेलं. आणि म्हणून बाबासाहेब
लिहिताना लिहितात की तिच्या संपत्तीच्या संदर्भात म्हणून स्त्रियांना गुलामाच्या पातळीवर आणून ठेवले. पत्नी, मुलगी, गुलाम या तिघांना संपत्तीचा अधिकार नाही. त्यांनी मिळवलेली संपत्ती हे ते ज्याच्यावर अवलंबून असतील त्याच्या मालकीची होते. संपत्ती जमवण्याचा तर अधिकारच नाही, परंतु तिने मिळवलेली संपत्ती. मग त्यावेळेस संपत्ती कुठली मिळवत होती स्त्री? काही संपत्ती मिळवायची त्यावेळेची साधनं होती का? आताच्या सारखी तर नोकरी नव्हती करत ना. पण त्यावेळेसच्या श्रमजीवी असणाऱ्या स्त्रिया त्या जर कमावून काही आणलं तर तुमच्या शूद्रांनाही तो पायंडा पाडून गेला की बायकोनी केलेली कमाईवरती हक्क कोणाचा आहे? नवऱ्याचा आहे. आजपर्यंत तर तसंच चालू आहे अजूनही. नाही असं नाही की चुपचापपणाने आजची स्त्री ही लग्न झाल्यानंतर तिची कमाई कोणाकरता असते? सासरच्या करताच असते ना. 21 वर्ष आई बापांनी सांभाळायचं. नोकरीला लागल्यानंतर मात्र तिचा पहिला पगार कोणी घ्यायचा? नवऱ्याने आणि सासरच्या मंडळीनेच घ्यायचा ना. हा अधिकार म्हणून त्यावेळेस करून दिला. आणि कोणाकोणाच्या पात्रतेचं नाही त्यांनी, की पहिली गोष्ट तर स्त्री, मुलगी आणि गुलाम. म्हणजे गुलामाच्या पातळीवरती स्त्रीला नेऊन ठेवलं आणि तिची कमाई, तिने कमावलेल्या कमाईचा हक्क कोणाचा आहे? ती ज्याच्या आश्रयाला असेल. मग जर ती लहानपणी असेल, कारण लहान वयामध्येही आपल्या स्त्रिया, शूद्राच्या स्त्रिया निंदन, खुरपण ह्या गोष्टी करून कमाई करत होत्या. परंतु तीही कमाई जर बाप जिवंत असेल तर कोणाला द्यायची? बापाला द्यायची. लग्न झाल्यानंतर ती नवऱ्याला द्यायची. तिच्याजवळ सांभाळण्याचा किंवा तिला संचय करण्याचा अधिकार म्हणून ठेवला नव्हता. ज्यावेळी स्त्री विधवा होते त्यावेळी चरितार्थासाठी तिच्या पतीची संपत्ती तिला देण्यास म्हणूची परवानगी, मात्र त्यासाठी तिचा पती कुटुंबापासून स्वतंत्र असला पाहिजे. परंतु मनू तिला मालमत्तेवर सर्व अधिकार गाजवू देत नाही. शूद्राच्या किंवा क्षत्रियाच्या स्त्रिया, संपत्ती तर तुमच्याकडे नव्हती. शूद्राकडे संपत्ती नावाचा काही एवढा मोठा प्रकार नव्हता की नवरा वारल्यानंतर विधवा व्हायची. तर आपल्याकरता विधवा झालेल्या स्त्रीला संपत्तीत वाटा म्हणून ब्राह्मणाच्या स्त्रीलाही दिलेला नाही, क्षत्रियाच्या स्त्रीलाही दिलेला नाही. परंतु चरितार्थ चालवण्याकरता तिच्या पतीला जर काही शेती विती असेल तर त्याच्यावर तिचा उदरनिर्वाह करावा एवढी मात्र त्याने सहानुभूती तिला दाखवलेली आहे. परंतु ती सहानुभूती दाखवताना त्यांनी एक आट घातलेली तिच्यामध्ये. आट कशी आहे? की तिचा तो पती अलग घेऊन राहत असला पाहिजे. तिला पहिल्याने सामूहिक कुटुंब पद्धती होती ना. ते जर समजा 4 भाऊ 1 बाप हे सगळे एकत्र असतील आणि विधवा झाली तर मग मात्र त्या संपत्तीवर तिचा अधिकार नाही. तिचे देर, भाये किंवा सासरा जे काय देतील त्याच्यावरच तिने चरितार्थ चालवावा. पण तो जर विभक्त असेल तर मग मात्र तिने त्याच्या संपत्तीवरती आपला चरितार्थ चालवावा, परंतु ती संपत्ती तिला तिच्या नावावर करण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून पहिल्यानी पद्धत होती बघा, की माणसाला जर मुलगा नसेल आणि तो मेला तर मग त्याला पाणी पाजण्याचा प्रॉब्लेम आहे. जिवंत पत्नी पाणी पाजायचं नाही, पण मेल्यावर अजूनही पाजतात. आपल्यातली लोक म्हणतात तिथं सरण रचलं, नेमकं मुंडकं झाकायचं, त्यावेळेस म्हणतात पाणी पाजून घ्या. जिवंत असताना ते म्हातारं ओरडून ओरडून मरतं, पण त्याला काही पाणी देत नाही. पण मेल्यावर मात्र त्याला पाणी पाजलं पाहिजे. पाणी पाजण्याची पद्धत का आली? जर कोणाला मुलगा, महात्मा फुलेला त्रास दिलेला आहे लोकांनी. जेव्हा महात्मा फुलेचं निधन झालं तेव्हा यशवंताला अग्नी देऊ दिला नाही त्या लोकांनी. त्यावेळेस सावित्रीबाई पुढे झाल्या, त्यांनी बंडखोरी केली की ठीक आहे तो दत्तक आहे, त्याला नाही घेऊ देत, अग्नी मी देईन. कारण याच्या पाठीमागचं राजकारण काय होतं की पुतण्या किंवा नात्यातला कोणी माणूस त्याला पाणी पाजायचा आणि संपत्तीचा हकदार व्हायचा. असणाऱ्या संपत्तीवर मालकी मिळवण्याकरता म्हणून पाणी पाजण्याचं नाटक निर्माण केलं. आणि त्या स्त्रीला डावलण्याकरता कधी कधी स्त्रीवरती, आता जे मॅडमनं सांगितलं ना की चरित्रावरती तुमच्या
आघात करणं. कारण स्त्रीला जर तुम्हाला हरवायचं असेल तर शेवटचा उपाय काय असतोय की तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवा. ती ऑटोमॅटिक हरते किंवा सरेंडर होते, पराभव पावते. कारण सगळ्यातली मोठी किमती वस्तू तिच्याजवळ काय असते तर तिचं चारित्र्य. आणि म्हणून त्याच्यावरतीच हल्ला करायला सांगितलं की जर स्त्री ऐकत नसेल तर तिच्या चारित्र्यावरती. आणि म्हणून कधी कधी गावामध्ये तुम्ही जर गेलात तर घरातलीच लोक त्या विधवा बाईला कधी कधी डाकीन हे करायचे, तिच्या अंगात येतं म्हणायचे. आणि गावामध्ये जर एखादी साथ आली तर तिच्या अंगात डाकीन आली आणि तिला मारल्या जायचं. ही मनूची त्यावेळेची क्रूर पद्धत होती. कारण का त्या विधवेची संपत्ती लाटण्यात यावी म्हणून. त्याच पद्धतीने की त्या विधवेवर तिने कुठलीही संपत्ती तिला विकण्याचा अधिकार नव्हता. आणि म्हणून बाबासाहेबांनी घटनेमध्ये समजा एखाद्या विधवेला मुलगा नाही तर ते सगळे तिचे पुतणे बितणे किंवा दूरचे नातेवाईक टपलेले असायचे. किंवा वेळी अवेळी तिचा खूनही केला जायचा कारण ती संपत्ती आपल्याला मिळावी. आणि म्हणून बाबासाहेबांनी दत्तक विधान नावाचा कायदा केला आणि तिला दत्तक घेण्याचा अधिकार दिला की तिला तो अधिकार. आता दत्तक विधान कायद्यामध्ये बरेचसे फाटे आहेत. आताही तुम्ही जे शिवाजी महाराजाचे यांचे वंशज जे म्हणतात की नाही, तिथून चालत आलेले ते ओरिजिनल वंशज नाही, ते 7व्या 8व्या पिढ्यात दत्तक आलेले लोक आहेत. कारण कुठे ना कुठे खंड पडला की ते आजही शाहू महाराज, जे शाहू महाराज होते त्यांचं ओरिजिनल आडनाव घाटगे आहे. या शेवटच्या महाराणी होत्या, त्यांना मूल नाही झालं, राजारामाचा वंशज आहे तो. त्याच्यामधून मग त्यांनी घाटगे जे त्यांचे त्यावेळेसचे वतनदार काय म्हणता येईल त्याला, जहागीरदार किंवा हे होते, त्यांचा घाटगे आणि त्यांच्याच नात्यामध्ये येत होते. त्यांचा मुलगा घाटगे, त्यांचा मुलगा शाहू महाराज आहे. नंतर मग ते भोसले झाले. त्या पद्धतीने बाबासाहेबांनी, कारण शाहू महाराजांनी बऱ्याचशा गोष्टी अगोदर प्राथमिक करून ठेवल्या होत्या. आरक्षण हे कोणाचे, कोण जनक आहेत त्याचे, तर शाहू महाराज आहे. दत्तक विधानाचे जनक कोण आहेत तर शाहू महाराज आहे. त्याला फक्त कायदेशीर आणि सुटसुटीतपणा बाबासाहेबांनी घटनेमध्ये आणून दिलेला आहे. आणि स्त्रीला तोपर्यंत कुठलाही अधिकार नव्हता. परत तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बाबासाहेबांच्या अगोदर बाबासाहेब जाती अंताच्या याच्या करता अनिहिलेशन ऑफ कास्ट ह्या ग्रंथामध्ये बाबासाहेब त्यांचं कन्क्लुजन लिहिताना लिहितात की तुम्हाला जर जाती नष्ट करायचे असतील तर त्याच्यावरलं अजून एक उपाय त्यांनी सांगितलेला आहे की आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजे, तेव्हा जाती तुमच्या नष्ट होतील. ही प्रेरणा कुठून घेतलेली आहे? शाहू महाराजांनी आपली बहीण धनगराला दिलेली. पहिला आंतरजातीय विवाह शाहू महाराजांनी लावलेला आहे. म्हणून हे महापुरुष खूप द्रष्टे असतात. त्यावेळेच्या शाहू महाराजांनी धनगराबरोबर आपल्या बहिणीचं लावून दिलेलं लग्न हा तुमच्या पुढे पाळलेला स्त्री करता पायंडा होता. की मनुस्मृतीने तुला घालून दिलेली ती बेडी शाहू महाराजांनी तोडायला लावली होती. ती तोडलेली बेडी बाबासाहेबांनी घटनेमध्ये घालून तिला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मनूच्या कायद्यानुसार स्त्रीला शारीरिक शिक्षा करता येते, तसेच पत्नीला मारण्याचा पतीला हक्क आहे असे मनू म्हणतो. काय झालं की स्त्री त्यावेळेसही स्त्री लढवय्यी असली पाहिजे, नाही तर मनूला हा कायदा करायची गरज पडली नसावी. कारण बहुतेक मनूच्या त्यावेळेस स्त्रीनं नवरा ठोकलेला असेल आणि म्हणून त्यांनी कायद्यातच घातलं की स्त्रीला मारण्याचा अधिकार कोणाला दिला? नवऱ्याला दिला. मग तो नवरा कसाही असेल. आणि त्याच्या कायद्यानुसार स्त्रीला मारण्याचा अधिकार दिल्यामुळे मग तो नवऱ्याला कारण नाही पाहिजे. तिला का मारायचं तर त्याला कारण नाही. आणि म्हणून आजही स्त्रीला मारणं पुरुष स्वतःचा पुरुषार्थ समजायचे. ऍक्च्युली बाबासाहेब म्हणतात स्त्रीला मारणं हे सगळ्यात कमजोर माणसाचं काम आहे. की सगळ्यात जो कमजोर असतो तोच बाईवरती
हात उचलतो. जो मजबूत माणूस असतो तो स्त्रीला मारत नाही, स्त्रीवरती हात उचलत नाही. पण त्यावेळेस म्हणून कायदा केलेला आहे की स्त्रीला मारण्याचा अधिकार नवऱ्याला दिलेला आहे. आणि म्हणून त्यावेळेस की सासूरवास हा शब्द कुठून आला? बिचाऱ्या सासूपासूनच ना. म्हणजे स्त्रीला स्त्रीनीच बदनाम करायचा म्हणून ऍक्च्युली सासूरवास होता का तो? सासरच्या कडच्या ननंद बी सासूरवास करायची, नवरा सासूरवास करायचा, आणि ही स्त्री चुपचापपणाने ती करायची. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मनूला, कारण जुनी लोक सांगतात, माझे वडील अजून जिवंत आहेत, तर ते सांगायचे की आम्ही 4 भाऊ एकत्र राहायचो, गरिबी तर असायची, पण पहिली पंगत कोणाची बसायची? माणसाची बसायची. आणि मग यांना कळायचं नाही ना दुरुडीत पाठीमागे शिल्लक आहे की नाही. आणि मग कधी कधी असं व्हायचं की बायका दिवसभर उपाशीच राहायच्या आणि मग काम करायला तर मात्र जायचं. पण त्याच्यात म्हणे माणसं हुशार होती, कारण त्याच्यामध्ये म्हणून सांगितलं की नवऱ्याच्या उष्ट बायकोनी खाल्लं पाहिजे, तेव्हा प्रेम वाढतं. आणि मग त्यावेळेसचे नवरे काय करायचे की आपली बायको उपाशी राहू नये म्हणून ताटात जास्त वाढून घ्यायचे, कारण उरलेलं मग माझी बायको आहे. म्हणजे त्यावेळेसचे नवरे कनवळू होते. रियालिटी आहे बाबा, सांगतात तसं. कारण सासवा कशा असायच्या? सासवाचा जास्त जीव पोरावरती ना, पोरग मजबूत झालं पाहिजे, सून मेली तरी चालते म्हणून पाठीमागे राहो चाही ना राहो. कारण मला अनुभव आहे, माझ्या आईची आजी होती, म्हणजे आईच्या आईची श्रीमंत होते ते, माझ्या आईचे मामा श्रीमंत होते, त्यांच्या घरी गाई म्हशी सगळ्या. मग कधीतरी आम्ही जायचो ना तिथे. आम्ही गरीब, आमच्या घरी असली तरी एखादी बकरी, ती बकरी असली की आम्ही खूप मोठे श्रीमंत. पण त्यांच्या घरी गेलं की दूध दुभतं असायचं. तर ती म्हातारी काय करायची की ते दूध विरजणाला टाकलं की त्याला फडक्याने बांधून ठेवायची आणि मात्र त्याला हात लावायची कोणाला हे नाही. आणि मग जर पंगत बसली, आणि ती एकत्र कुटुंब पद्धती असायची ना, मग एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पहिला जो कारभारी असेल तो सगळ्याच्या अगोदर जेवणार, तो जेवल्यानंतर पुरुष मंडळी जेवणार. आणि एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये समजा तुम्ही विचार करा, 4 भाऊ आहेत, 4 भावाच्या 4 बायका, आणि एका एक जरी लेकरू म्हटलं तर किती लोकांचं कुटुंब झालं? ते 15, 16, 17 लोकांचं कुटुंब व्हायचं. आणि शक्यतो त्यांना 2-2 बायका असायच्या पहिल्या याच्यामध्ये. आणि मग तिथे बाई स्वयंपाक करायला लागली तर तिला स्वयंपाक करता करताच दुपार व्हायची. धुणं करायला लागली तर मग 4 जणी 4 कामं वाटून घ्यायच्या. एकीने धुणं भांडे करायची, एकीनं स्वयंपाक करायचा, एकीने झाडझूड करायची, एकीने सारवण बिरवण करायचं. आणि सगळी कामं कोणी करायची? स्त्रियांनी करायची. आणि याच्यानंतरही मात्र जेवायला पंक्तीला पहिलं कोण बसेल? तर पुरुष मंडळी बसतील. काम करून पोट कोणाचं खाली होत असेल? स्त्रीचं ना. पण जेवायला कोण बसत होते? पुरुष मंडळी. आणि पुरुष मंडळीला वाढताना मात्र पाठीमागे काही शिल्लक राहील की नाही हे बघत नव्हतं. म्हणजे स्त्रीला, आता तुम्हाला हसायला, तुम्ही विचार करा, कारण का हे तुम्हाला नाही घडलेलं, त्यावेळेसच्या बायांना तुम्ही विचार करा. आणि त्यांनी तक्रार नाही केली, त्या बी बिचाऱ्या अशा होत्या की त्या प्रतिक्रांतीला वाहत होत्या. माझा नवरा पोटभर जेवला की हिचं पोट भरायचं, उपाशी असत. आता माहिती नाही, परंतु सगळ्यांची चढाओढ असायची. आणि मग त्यावेळेस ती काळजी नवरा घेत असते तिचा, जर खरोखर त्याच्यामध्ये माणुसकी असेल तर. आणि माणुसकी नसेल तर पठ्ठ्या जेवून मोकळा होत असेल. बायको मेली तर मेली. कारण ही प्रथा म्हणून एवढी क्रूरपणे स्त्रीवरती लादली होती की तिच्या साध्या भुकेचाही विचार त्या म्हणून केला नाही. भुकेचा तर सोडा, पण नवऱ्याला काहीही कारण नसतानाही मारण्याची परमिशन देऊन टाकली. आता मारू शकाल का तुम्ही? आता तुम्ही माराल तर मग मात्र कमजोर जरी असली तरी तीही तुम्हाला एखादी फिरून मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात ठेवा की मनू गेलेला आहे. आणि आधुनिक म्हणून बाबासाहेबांनी त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणून असं जसं मला फोन करून माझे दात 30 आहेत तसं आता विचारू नका की मला नवऱ्याने मारलं तर चूप राहू का. बिलकुल चूप नका राहू, हा पण गुन्हाही करू नका.
काही गोष्टी अशा असतात की बाबासाहेबांनी जसं अधिकार सांगितले तसे कर्तव्यही सांगितले. त्याच महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये जी स्त्रियांची परिषद घेतली तिथे बाबासाहेब हळूच एक मुद्दा सांगतात की माझा संसार करत असताना नवऱ्याला हातभार लावणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे. बाबासाहेब अधिकार सांगता सांगता कर्तव्यही सांगून जातात. आणि म्हणून फक्त अधिकार मिळवणं हे आमचं काम नाहीये, तर त्याच्याबरोबर कर्तव्यही आली पाहिजे. आणि म्हणून कुटुंब व्यवस्था जर टिकवायची असेल तर स्त्री ही त्याच्यामधली जशी महत्वाचा भाग आहे तसं कर्तव्य ही स्त्रीचं खूप मोठं आहे. आणि म्हणून स्त्रीला खरोखर सहनशीलता असते. आजही तुम्ही नोकरी करणारी बाई, आम्ही बघितलंय मुंबईला की नोकरी 8 घंट्याची असते, परंतु तिचा तो प्रवास 2 घंट्याचा असतो ना, तो एवढा भयंकर असतो. तुम्ही औरंगाबादमध्ये तुम्ही खूप सुखी लोक आहात, परंतु मुंबई सारख्या ठिकाणी वेळेवर माणूस यंत्रवत होतो. तिथे 9:45ची ड्युटी आहे, 9:45च्या ड्युटी करता याला 4ला उठावं लागतं. आणि जर याला 4ला उठावं लागत असेल आणि ती बाई जर हाऊस वाईफ असेल तर तिला 3ला उठावं लागतं. कारण 3ला उठून याच्या जेवणाच्या डब्याची व्यवस्था तिला करावं लागते. आणि जर ती नोकरी करणारी असेल तर मग मात्र दोघांचा डबा करण्याकरता परत अर्धा तासाचा ओव्हरटाईम तिचाच असतो. कारण माणूस उठून डब्बा बनवत नाही. आजची परिस्थिती तीच आहे आणि ती का तर स्वीकारलेली आहे. आता त्याच्यावरती तोडगा निघालाय तिकडे, नाही असं नाही. ते दोघंही काय करत नाही, संध्याकाळी आले की सरळ हॉटेलला ऑर्डर देतात, मस्त येऊन घरी खातात. म्हणून आजूबाजूच्या हॉटेल फॉर्म मध्ये आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला की त्या हॉटेलमध्ये गेलात तुम्ही तर टेबलवर कोणीच माणूस दिसणार नाही. आणि मग आपल्याला वाटेल की हॉटेल चालतंय कसं, पण त्याच्या टेबलवर फोन भरपूर असतात. कारण सगळ्या पार्सल घरी जातात. दोघंही नवरा बायको काम करतात. मग काय करते, थकून आले मग ती म्हणते मी बनवणार नाही, तो म्हणतो बनवणार नाही, मग फोन उचलतात आणि ऑर्डर देतात. कारण तिकडे कामवाली बाई मिळणं मुश्किल आहे. ह्या आताच्या झालेल्या डेव्हलपमेंट आहेत. आणि म्हणून आपण स्त्रीला जो अधिकार नाकारलेला आहे तो बाबासाहेबांनी मिळवून दिला. म्हणून इथे तिला मारायची परमिशन देतो. म्हणून आपण त्या संवेदना जाणल्यास पाहिजे की आमच्या आजीला, आमच्या आजी बिजीला तर सोडा, पण स्त्री ह्या जातीलाच किती त्रास झाला असेल. आणि आतापर्यंत जर आमची कुटुंब व्यवस्था, कारण तुम्ही आजही एक पेपर घेऊन घरी बसा आणि तुम्हाला जिथपर्यंत आठवतंय तिथपर्यंत जा पाठीमागे आज्यापर्यंत, आणि कोणाचा घटस्फोट झालाय का बघा, नाही सापडणार. कारण शोषिक ही कोण आहे, स्त्री आहे. तिने सहन केलेलं आहे ते सर्व. कारण ह्या मनूचे कायदे आमच्याही लोकांनी अंमलात आणले, स्त्रीला मारलंय, पण तिने मार खाऊनही संसार केला. म्हणून आज आम्ही या ठिकाणी आहोत. म्हणून त्या स्त्रीला, जसं मी स्त्रियांना सांगतो की मोठी साडी नेसल्यानंतर मनातल्या मनात का होईना रमाईला, सावित्रीबाईला थँक्यू म्हटलं पाहिजे, तसं पुरुषांनाही सांगतो की तुमच्या अंगावरचं असणारं मांस, तुमच्या अंगावरचे असणारे कपडे, इस्त्रीची न मोडणारी घडी घालताना हळूच का होईना बायकोला थँक्यू म्हणत जा. कारण त्याच्याशिवाय चालणार नाही. आणि कारण थँक्यू म्हणणं एका अर्थानं तुम्ही तिच्या क्रांतीला स्वीकारण्यासारखं आहे. आणि म्हणून आजही आपण पत्रिकेमध्ये आता वधू आणि वर लिहित नाही, कारण त्याच्या पाठीमागचं बुद्धाचं तत्वज्ञान आहे. पती म्हटलं की पतीचा अर्थच मालक आहे. आणि बौद्ध धर्म कोणावरही मालक व्हायला सांगत नाही. आजही नवरा म्हटलं नवऱ्याचा अर्थही मालकच आहे, वराचा अर्थ वर म्हणजे तोही मालकच आहे. आणि म्हणून बौद्ध धर्म तुम्हाला मालक किंवा पती किंवा वर म्हणायला तयार नाही, तो साथीदार म्हणायला सांगतो. पार्टनर आहेत तुम्ही, एकमेकाचे कोण आहेत, पार्टनर आहेत. आणि एवढे जीवाभावाचे पार्टनर आहेत की कुठल्याही एका पार्टनरला जर ताप आला तर दुसऱ्या पार्टनरला त्याची संवेदना जाणवायला पाहिजे. हे बुद्ध धर्माचं तत्वज्ञान आहे. आणि इथे स्त्रीचा सन्मान आहे. आणि स्त्रीनेही पुरुषाचा सन्मान केला पाहिजे. नाही तर नुसता पुरुषच सन्मान करत बसला तर मग भानगडी होतात ना. मग पुरुषही जास्त सन्मान करायला लागतो. बहिणीकडे बघत नाही पण मेवणीला घरी घेऊन येतो. याला म्हणता येईल का काही?
दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. जर बहीण गरीब असेल तर बहिणीकडे भावानी बघितलं, प्रत्येकाला बहिणी असतात आणि त्या बहिणी कोणाच्या ना कोणाच्या मेवण्या असतातच. आणि म्हणून नातं जपताना आपण व्यवस्थित जपलं पाहिजे. आणि ते नातं जपत असताना दोन्ही पार्ट्यांनी एकमेकाच्या नात्याला एकमेकाचा आधार दिला पाहिजे, तेव्हा क्रांती चालत असते. रमाईने जर बाबासाहेबांना साथ दिली नसती तर आपण इथपर्यंत आलोच नसतो. कारण आजही आपण का बाबासाहेब बनत नाही? कारण तुम्ही जर म्हटलं की आता मी बजाजनगरच्या विहारामध्ये जातो, उद्या येईल, बायको म्हणते घरातली व्यवस्था करून जा, नंतर बोंबलत फिरा, कुठं फिरायचं म्हणता की नाही? बाबासाहेबाला अशाच रमाई बोलल्या असत्या तर नसतं झालं. आणि म्हणून स्त्रियांनाही सामाजिक चळवळीमध्ये उतरण्याकरता पुरुषांनी परमिशन द्या आणि स्त्रियांनीही पुरुषांना सामाजिक उत्तरदायित्व निभावताना रस्त्यामध्ये आडव्या येऊ नका. याला सामाजिक अधिकार आणि कर्तव्य म्हणतात. बाबासाहेब म्हणतात म्हणून स्त्रीला फक्त कर्तव्य दिली, अधिकार दिले नाहीत. बाबासाहेबांनी कर्तव्याबरोबर अधिकार दिले आणि ह्या दोन्हीचा मेळ घालून आपण आपला प्रपंच सुखाचा करावा, आपला प्रपंच व्यवस्थित करावा, हेच ह्या ग्रंथांची शिकवण आहे. तेवढी जरी आपण लक्षात घेतली तरी आपलं बरंचसं भलं होईल. आता मी तुमचा जास्त अंत पाहत नाही, बाकीचं आपण उद्या बघूया.